नाशिक शहरातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणात गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने वेगवान तपास करत तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने परत मिळवून दिलेत। या कारवाईमुळे पीडित शिक्षक दाम्पत्याने पोलिसांचे मनापासून आभार मानले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे। 23 एप्रिल 2026 रोजी रात्री मुख्याध्यापक प्रदीप रामदास अहिरे हे कुटुंबासह परभणी येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या शिवाजीनगर येथील घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता। चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक 183/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखा अंबड युनिट 3 चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला। पोलिसांनी सलग 3 दिवस परिसरातील 55हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांची ओळख पटवली। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सराफ बाजारात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। 28 एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपी अमोल रामलाल हटकर आणि आरोपी संजय उर्फ भुऱ्या रमेश दुबे या दोघांना ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून एकूण 22,94,895 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। जप्त केलेला मुद्देमाल परत मिळवल्यानंतर आयुष्यभराच्या कष्टातून साठवलेले दागिने पुन्हा हातात पाहून शिक्षक दाम्पत्य भावूक झाले। त्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानत पोलिसांनी आमचा विश्वास जिंकला अशी प्रतिक्रिया दिली आहे।